बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गणनौग प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सुदूत्र ग्रंथकर्तार श्रीगंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषाम् उच्चानुसारमा साध्य स अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मतीये। सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज 40 प्रकारचे जे भक्त प्रत्याख्यानाचे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये पूर्व चर्चेमध्ये शुभ परिणामांची उत्तरोत्तर वृद्धी होणे याला श्रीती म्हणतात अशा पद्धतीचं सांगून आज भावना हा 10वा अधिकार सांगणार आहे। अभ्यास या बार बार प्रवृत्ति करना या संक्लिष्ट भावना का त्याग और शुभ भावना का ग्रहण। भावना भवनाशिनी भावना भववर्धिनी। भावनाच असतात त्या आपल्या संसार परिमाणाला हे वाढवत असतात आणि भावनाच असतात त्यातल्या संसार परिभ्रमणाचा नाश करत असतात। नेमके आता आपण कुठली भावना करायची आहे तो आपला विषय, पण हे 16 दिवस जी आपण भावना करणार आहोत ती संसाराचा नाश करणारी भावना आहेत। कुठल्या भावना आहेत त्या? संसाराच्या परिभ्रमणाचा नाश करणारी, अनंत संसाराला अत्यंत अल्प परिवर्तन करणारी अशी ती भावना आपली असणार आहे। आणि म्हणून ह्या भावना अत्यंत किती श्रद्धेपूर्वक, अत्यंत किती भक्तिपूर्वक, अत्यंत किती उत्साहपूर्वक करायची की संसार परिभ्रमणाला निमित्त असणाऱ्या भावनाच आपण करत बसायचे हे आपलं आपण ठरवायला पाहिजे। एक असते ती संक्लिष्ट भावना, त्याच्यामध्ये परिणामांची अशुभता असते, परिणामांची अस्थिरता असते, परिणामांच्यामध्ये अशुभ परिणाम असतात की जे कर्माच्या बंधाला निमित्त ठरतात, जे कर्म आम्हाला वाढवायला निमित्त ठरत असतात। आणि कर्माचा बंध आणि कर्म वाढणं म्हणजेच संसार परिभ्रमणाचा हा चक्र
आणखीन मजबूत होणं असं असतं. एक भावना असतात त्या शुभ. शुभ भावनेमध्ये पुण्याचा बंध होऊ शकतो, पण कर्माची निर्जरा संख्यात पद्धतीनंच होते, ती असंख्यात पद्धतीनं होत नाही. आणि एक भावना असते शुद्ध. त्या शुद्ध भावनेमध्ये सातिशय पुण्याचा तर बंध होतोच, पण भूतकाळातील जे आमचं कर्म आहे त्या कर्माला अनंत गुणित निर्जरित करायसाठी निमित्त असतं. पण या पंचम कालात आपण शुद्ध भावना किती आपल्या होतील आणि साधूंच्याच झाल्या तर ती किती समय टिकतील याची गॅरंटी नाही. मग तुमच्या श्रावकांचा तर विषय लांबच आहे. मग काय करायचं? मग त्या शुद्ध तर भावना आपण करू शकत नाही, मग किमान शुभ तरी भावना झाल्या पाहिजे. आणि त्या शुभ परिणामांच्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे. कशासाठी? मगाशी महाराजजी सांगितलं पूजा कशासाठी करायची. वर्तमानमध्ये केवलींचं पादमूल नाही तर मग पूजा कशासाठी करायची? त्याच्याशिवाय मग कसं होणार? तर आचार्य सांगतात केवली श्रुत केवलींचं पादमूल वर्तमानमध्ये जरी नसलं तर भविष्यात केवली श्रुत केवलींचं पादमूल मिळण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे त्या व्यवस्थेचं नियोजन वर्तमानमध्ये आपण करू शकतो. जसं तुमच्यात आता षोडशकरण दशलक्षांच्या भावना करा लागलाय. चालू किती तारखेला झाले? 24 तारखेला षोडशकरण चालू झालं, 28 तारखेला दशलक्षण. मग 24 तारखेला सकाळी 6 वाजता आम्ही षोडशकरण भावना चालू करणार आहे. तर मग आपण 5 वाजताच तयारी करायची त्याच दिवशी. मग एवढ्या लवकर करण्याची गरज काय? तर नाही. आपण 8 दिवस अगोदरपासून घर धुणे किंवा सारवणे किंवा कपडे धुणे, मग द्रव्य पूजेचं द्रव्य आणणं, त्याला स्वच्छ करणं, पुसणं, धुणं, त्याला वाळवणं, हे सगळं आपण किती दिवसापासून करतोय? 5-6 दिवस अगोदरपासून करतोय. साधी पूजा करायची असेल तर त्याची तयारी 8 दिवस अगोदर आपण करतोय. साक्षात हे भावना करायला जे व्यवस्थापन पाहिजे त्या व्यवस्थापनासाठी एक 2-4-5 भाऊ अगोदरपासून तर आपली तयारी असणं आवश्यक असतं. म्हणून हे करायचं असतं. किमान या भावात आपले परिणाम शुभ तरी राहतील. किमान आपल्या भावात आपल्याला पापकर्माचा बंध तरी होणार नाही. 10 मिनिटं जेवण्यासाठी अन्न लागतं. त्या अन्नाला निर्मिती करण्यासाठी 2 तास कष्ट करावे लागते. पण त्या अन्नाची निर्मिती करण्यासाठी जे धान्य असतं त्या धान्यासाठी 6 महिने कष्ट करावे लागतात, त्यावेळी ते धान्य मिळतं. मग एक टायमाचा जेवणाचा आनंद, एक 24 तासाचा मानसिक आनंद घेण्यासाठी जर 6 महिने अगोदरपासून परिश्रम करावे लागत असतील तर साक्षात षोडशकरण भावना भावून तीर्थंकर प्रकृतीचा बंद करून अनंत कालापर्यंत अनंत सुखाचा आनंद घ्यायसाठी एक 2-4 भाऊ तरी अगोदरपासून आपला प्रयत्न असणं गरजेचं आहे. म्हणून अशुभ भावना असतात त्या दुर्गतीला दुःखाला निमित्त असतात, शुभ भावना असतात त्या सद्गतीला सुखाला निमित्त असतात, आणि शुद्ध भावना असतात त्या अनंत परमानंद घेण्यासाठी निमित्त असतात. आता आपण कुठली भावना करायची हा आपला प्रश्न आहे. पण इथं समाधीवाल्यांना शुभ भावना या पंचम कालात करण्याचा भाव त्या ठिकाणी पुढं अधिकारामध्ये येणार आहे. सल्लेखना कशाय और काय को सम्यक रीती से कृष करना. सल्लेखनाचा अर्थ काय? सत लेखना. सत
म्हणजे सत्य, जसं आहे तसं. लेखना म्हणजे अभ्यास करणं, स्वीकारणं, ग्रहण करणं. आत्म्याचं स्वरूप जसं आहे तसं त्याला ग्रहण करणं. कषायाचं स्वरूप काय आहे त्याला समजावून घेऊन ते दुःखाला निमित्त आहे करून त्याला कृश करणं. शरीर पुद्गल आहे, ते शाश्वत नाही, ते रोगमय आहे, ते 7 धातूंनी भरलेलं आहे आणि ते दुःखालाच निमित्त आहे म्हणून त्यालाही कृश करणं. आणि जे शाश्वत आहे, सत्य आहे, काय? आत्मा. काय सत्य आहे? सत्वहाद नोड, सत्वहाद नोड म्हणतो की नाही. म्हणजे जे या शरीरात सत्य आहे, सत आहे, ते निघून गेलं आणि जे राहिलंय ते असत्य, नाशवंत. सगळं माहिती आहे महाराज आम्हाला. नवीन काय तुम्ही सांगाला, मला पण माहिती आहे, मी नवीन काय सांगालो नाही. पण इथं वरच्याच अधिकारा सांगितलं, बार बार अभ्यास करणं. हे तुम्हाला सारखं सांगत बसलो तर माझ्या लक्षात राहील मी पण सत्य आहे, शरीर असत्य आहे, मला सोडून जायचं आहे, इथं राहणार आहे ते असत्याला इथंच ठेवायचं आहे. तुम्हाला सारखं सांगालो तर माझ्या लक्षात राहील. तुम्हाला माहिती आहे म्हणून मी सांगायचंच बंद केलो तर मी पण तुमच्या संग ढवळ्यापाशी पोळ्या बांधला, वाण पण गुण लागला. तसं तुमच्यासारखं आम्हाला पण गुण लागू नयेत म्हणून ही उगाच तुमच्यासाठी नव्हे, ही आमच्यासाठी उजळणी आहे. आता तुम्ही बसलाय म्हणून सांगतोय, आम्ही काय सांगायचं? तुम्ही येताय म्हणून. आणि तुम्ही काय यायचं? आम्ही सांगतोय म्हणून. याच्या पलीकडं स्वाध्याय आणि प्रवचन याचा विषयच राहिला नाही. तुम्हीच कबूल करताय. मी एकही गोष्ट मी कधी कुणावर आरोप करत, तुम्ही स्वतःच कबूल करताय माझ्या पुढं आम्ही असलाय म्हणून. मग आता तुम्ही कबूल केलेलं सत्य आहे, त्या सत्याला प्रगटित करणं हा माझा सत्य धर्म आहे. आणि तुम्हीच म्हणायचं महाराज असं बोलतात. मला तर लोक म्हणतात तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणा, प्रवचनात वाटत विषय काढायचं नाही. आमचा विषय प्रवचनात काढायचं नाही, आम्हाला प्रवचनात काय म्हणायचं नाही, आम्हाला काय प्रवचनात सांगायचं नाही. तर प्रायश्चित्त शास्त्र म्हणून एक शास्त्र आहे, ते फक्त आचार्यांनीच वाचायचं असते. आणि हे एकच प्रमाण आहे की केवळ आचार्यांनीच दीक्षा द्यायचं असते. का? आता मी मुनी अवस्थेत जर दीक्षा दिलो तर माझ्या शिष्यानं मला प्रायश्चित्त द्यायला पाहिजे. आणि प्रायश्चित्त द्यायला माझ्याकडं प्रायश्चित्तचं ज्ञान असायला पाहिजे. आणि प्रायश्चित्तचं ज्ञान प्रायश्चित्त ग्रंथ वाचल्याशिवाय येत नाही. आणि प्रायश्चित्त ग्रंथ वाचायचा अधिकार फक्त आचार्यांना आहे असं शास्त्र सांगतंय. मग ह्याच्यापेक्षा क्लिअर प्रूफ काय असणार आहे? दीक्षा शिक्षा कोण द्यायचं असते? प्रायश्चित्त कोण द्यायचं असते? भोळ्या भक्तांना. आणि जरा भोळं करून आपण भोळं होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आपण आणि जरा पापामध्ये स्वार्थासाठी आणि याच्यासाठी अडका लागलो. त्या प्रायश्चित्त ग्रंथामध्ये सांगितलं, जर आपल्या शिष्यांनी, आपल्या भक्तांनी आणि श्रावकांनी समाजाच्या समोर चुका केल्या असतील तर त्याचं प्रायश्चित्त समाजाच्या समोर द्यायचं. संघाच्या समोर चुका केल्या असतील तर संघाच्या समोर प्रायश्चित्त द्यायचं. आणि एकांतात झालेल्या चुका असतील तर त्याचं प्रायश्चित्त एकांतात द्यायचं. आता आम्ही आचार्यांना सांगायला लागलो प्रायश्चित्त आम्हाला कुठं द्यायचं ते, किंवा आम्हाला काय सांगायचं. म्हणजे व्याख्यानला आणतानाच त्या वक्त्याला सांगायचं आमच्या गावात हे बोलायचं तर तुम्हाला आम्ही देतो ऑर्डर बोलायची, चालेल. पण आहे त्याला काय पर्याय नाही. आता सगळं हे सांभाळून घ्यावंच लागतंय. तुम्ही पाहिजे म्हणजे तुमचं जरा तर ऐकायलाच पाहिजे.
तर कसं, पण हे वास्तविक सत्य आहे. म्हणून तुम्हाला सारखं सारखं सांगणं, तुम्हाला सारखं सारखं बोलणं हे तुमच्या परिवर्तनासाठी जसं निमित्त असतं, तसं आमच्या स्थैर्यतेसाठी सुद्धा या गोष्टी निमित्त असतात. म्हणून वर सांगितलं, बार बार अभ्यास की प्रवृत्ती करणं, सारखं सारखं सांगा. म्हणून आत्मा जो सत्य आहे, त्या आत्म्याचं लेखन करायचं असेल तर त्या आत्म्याचं सत्य स्वरूप समजावून सांगणारे दोन गोष्टी सौरभ आम्हाला अडथळा आणतात. कुठल्या गोष्टी? दोन गोष्टी. एक आहे शरीर, पुद्गल, त्याच्याबद्दलची आसक्ती. बायकोवर अतिप्रेम असेल तर त्या आईवर माया करून देत नाही, आणि आईवर अतिप्रेम असेल तर ते पत्नीकडे चांगल्या भावनेनं बघून देत नाही. तसं ज्याचं प्रेम शरीरावर, पुद्गलावर, बाह्य व्यवस्थेवर आहे, तो आत्म्यावर प्रेम करू शकत नाही. आणि आत्म्याचं ज्याच्यावर प्रेम आहे, ऐकायला भैया, ज्याचं प्रेम आत्म्यावर आहे तो बाहेरच्या जगावर प्रेम करू शकत नाही. तसे कशाय आणि शरीर, ह्या दोन गोष्टी आहेत, ती आत्म्याला ज्ञान, आत्म्याचं ज्ञान करून देत नाहीत, आत्म्याचं स्वरूप समजावून देत नाहीत, आत्म्याचं स्वभाव समजावून देत नाहीत. म्हणून संलेखनाच्या वेळेत 3 कार्य असतात. 1 कार्य स्वीकारण्याचं आणि 2 कार्य सोडण्याचं. स्वीकारायचं काय आहे? सत, लेखन. जे सत्य आहे ते स्वीकारायचं आहे. सत्य काय आहे? आत्मा काय शरीर? आत्मा. आणि असत्य काय आहे? त्याला सोडायचं आहे. कशायाला सोडायचं आहे? म्हणून इथं सांगितलं की कशाय आणि काय म्हणजे शरीर, याला सम्यक प्रकारे कृश करायचं. रागाच्या भरात नाही, तिरस्काराच्या भरात नाही, द्रव्य, क्षेत्र, काल याचा अभ्यास न करता सोडायचं नाही. उन्हाळ्याचा दिवस आहे आणि एकदम पाणी सोडलो, थंडीचं दिवस आहेत आणि एकदम अन्न सोडलो. थंडीच्या दिवसामध्ये पाण्याचा ग्रहण कमी, अन्नाचं ग्रहण व्यवस्थित घ्यायचं असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त, आणि कुठल्या वेळेला आपण संलेखना करायला लागलोय, कुठला कालावधी आहे तो संलेखनाचा, सगळं ज्ञान असलं पाहिजे. तर सम्यक म्हणजे समीचीन, चांगल्या पद्धतीनं आपण ते करू शकतो, नाहीतर करू शकत नाही. याच्यासाठी श्रद्धा आणि विश्वास फार महत्त्वाचे. काय महत्त्वाचं आहे? श्रद्धा आणि विश्वास. शरीराचा रोग एकाच डॉक्टरवर व्यवस्थित विश्वास ठेवला आणि त्याचं औषध खाल्लं तर शरीराचा रोग बरा होतो. आत्म्याचा रोग एकाच गुरुवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आम्ही पुढं जगत गेलो तर बरं होतो. पण आम्हाला काही माहीतच नाही. आम्हाला वडीलधाऱ्या शहाण्या माणसांनी सांगितलं, आजारी पडल्यावर डॉक्टरांच्याकडे जाऊन औषध घ्यायचं असते, आणि चांगल्या शहाण्या, ज्ञानी, धार्मिक डॉक्टरांच्याकडे जाऊन औषध घ्यायचं. ठीक आहे म्हणले ते, आणि कधीच मी आजारी पडलो नाही. आणि एकदा आजारी पडलो आणि मला माझ्या पूर्वजांचे वाक्य लक्षात आले. काय? आजारी पडल्यावर कुठं जायचं असतंय? डॉक्टरांच्याकडे जायचं असतंय. मग मी डॉक्टरांच्याकडे चाललो. मला नुसता घरावर पाटी दिसली, डॉक्टर सरडे, नुसता पाटी दिसली मला, डॉक्टर सरडे. मी डायरेक्ट आतच गेलो. मी डॉक्टर आत गेलो आणि म्हटलो, ते ताप आलाय याला. डॉक्टरांना पण वाटलं आला असेल म्हटले, आणि तिने गोळ्या दिल्या एवढ्या मोठ्या मोठ्या. ते डॉक्टर जनावरांची होते. तिथं काही बाहेर लिहिलेलं नसते, काय लिहिलेलं असते,
मी जनावरांचा डॉक्टर आहे, मी माणसाचा डॉक्टर आहे, काय नाही. ते लई बारीक अक्षरात कोणतरी लिहिलं तर लिहतंय, नाहीतर मोठ्या पाठीवर काय लिहू द्यात, डॉक्टर झालं. मग ते म्हटलं कुणाला ताप आले, तो म्हटलं मला. अहो मी माणसाचा डॉक्टर आहे, नाही मी जनावरांचा आहे. मग तुम्ही तिथं डॉक्टर कसं लिहिलं आहे, त्याला पण डॉक्टरच म्हणते. बरं ठीक आहे म्हणलं. परत बाहेर आली, परत पुढं गेलं, अनेक बोर्ड दिसलं होतं डॉक्टर असं. तिथे गेले, 10 मिनटं त्याची वाट बघत बसली त्या डॉक्टरची. परत सांगायला लागले आता लई वेळ झाले, आता मला तुमचं काय ऐकायला वेळ नाही, मला ताप येते, मला असं झालंय, मला तसं झालंय, सगळं हेच अर्धा तास सांगत बसलो मी. तू बोलायलाच येईना पुढल्या डॉक्टरांना. आणि परत विचारलं आता द्या मला औषध. अहो मी माणसाचा ह्याचा डॉक्टर नाही. मग कसलं डॉक्टर आहे? अहो मी PhD करून झालेला डॉक्टर आहे. मी काय होऊन झालेला डॉक्टर आहे? PhD. आणि मग खऱ्या माणसाच्या डॉक्टरपर्यंत जोपर्यंत ह्याचा ताप मेंदूला भिंडला होता आणि मरून गेला युनिबियात. असं होतंय देशमाने का की नुसतं प्रॅक्टिकल आहे की नाही? मी प्रॅक्टिकलच सांगतोय सगळं. नुसता डॉक्टर बोर्ड बघून आम्ही इतकं विचलित होतो, इतकं आम्ही. पण तो डॉक्टर नेमका कशाचा आहे, त्याच्यापाशी माझा उपचार होणार आहे का, आणि मग माझं शरीर सुरक्षित राहणार आहे का, ह्याचा विचारच करत नाही मी. त्याचं नुसता धर्म धर्म धर्म. पण कोणता धर्म, कोणते देव, कोणते विचार, कोणतं ज्ञान, कोणते गुरु, माझं कल्याण करणार कोण, माझं काय, मी म्हणजे कोण? पहिला शरीर माझं धर्म आहे का आत्मा माझा धर्म आहे, ह्याचाच निर्णय नाही अजून आमच्याकडं. आणि आम्ही डॉक्टर हुडकत बसलोय, गुरु हुडकत बसलोय. म्हणजे शरीराचं कल्याण करणारा, या पंचेंद्रियांचं कल्याण करणारं म्हणजे माझं खरं सुख काय, आत्मिक सुख, माझं नेमकं सुख, मी म्हणजे कोण आणि माझं सुख म्हणजे काय, हेच आम्हाला कळलं नाही. त्यामुळं आम्ही जिथं डॉक्टर बोर्ड दिसेल तिथं शिरा लागलोय आणि वेळ इतका वाया घालवा लागलोय. आणि जर खळं कळतंय त्यावेळी आमची वेळ सगळी निघून गेलेली असते. बालपण में ज्ञान न लह्यो, तरुण समय तरुणीत रह्यो, अर्ध मृतक सम कैसे लख्यो रूप आपण. आयुष्य सगळं आमचं चाललंय. म्हणून नेमकं धर्माचा अर्थ काय हे समजावून घ्यायला पाहिजे. तसं सल्लेखनाचा अर्थ काय, हेय काय, उपादेय काय, ध्येय काय, कायच आम्हाला माहित नाही. एक गाव होतं, गाव कोणतं सांग की, तुला कुठलं आवडतंय तिचं? कानडवाडी. काय आलं का तिथं? कानडवाडी. त्या कानडवाडी गावात सगळी लोक चांगली, अंगात पाणी कमी, कारण बिन पाण्याचं शाळू खातात, बरं आहे की नाही? हां, सुखी संपन्न आनंदी सगळी लोक. मग त्याबरोबर चौकामध्ये सौरभ सारखा एक, आता यो तरुण आहे पण तो जरा म्हातारा होता, एक आज्जा बसला होता चौकात. तेवढ्यात एक सुशांत सारखा पोरगा तिकडं पळत आला. दुपारचे 12 वाजले होते, महिना मेचा होता, ऊन भरपूर होतं. आणि तिकडं पळत आला त्या चौकात बसलेल्या माणसापाशी. त्याला विचारलं, काका काका ह्यो पूर्वेला जातोय, तो रस्ता कुणीकडे आहे? ते काका शाने होते, अनुभवी होते, काननवाडी सगळी शानीच आहे ती. हां, ते म्हणले तुला बाळा कुठं जायचं आहे? ते म्हणले महाराज काकाजी तुम्हाला कशाला पाहिजे? बरं राहू दे, हे पश्चिमेकडे रस्ता जातोय, ती कुठं जातोय? परत त्या काकाने विचारलं कानडवाडीच्या, तुला बाळा कुठं जायचं आहे?
तुम्हाला काका ते कशाला पाहिजे? बरे दक्षिणेला जातोय तो रस्ता, कुठं जातोय? आता जरा काकाला राग आला. काका म्हणले तुला कुठं जायचंय सांग. तो म्हणला अजून काही ठरवलोच नाही. मग ते काका म्हणले कुठल्या पण रस्त्यानं जा, काय फरक पडणार आहे? काय ठरवलंच नाही, कुठं जायचं आहे, मग रस्ता विचारायची काय गरज आहे? तुला कुठला रस्ता चांगला दिसतो तिकडं सूट. तसं मला मनुष्यगतीत मी जन्माला आलोय, जैन कुल मला मिळाला, भारतासारखा पवित्र देश मला, साधू संतांच्या महापुरुषांची जन्मभूमी असणारा भारतासारखा मला देश मिळाला, आणि मला काय करायचं हेच माहीत नाही. मग जगण्याचा अर्थ काय? तसं सल्लेखनाचा अर्थ काय? हे काय, सोडायचं काय? उपादेय काय, स्वीकारायचं काय? ध्येय काय, जायचं कुठं? काय मला प्राप्त करायचं आहे, काय मला सिद्ध करायचं आहे, हेच माहीत नाही अजून आम्हाला. पण समाधी साधायची आहे, ती कशी पण साधून चालत नाही. म्हणून इथं सांगितलं सम्यक प्रकार. सम्यक म्हणजे काय? माझं ध्येय काय आहे? मला मोक्षाला जायचं आहे, मला आत्म्याला परमात्मा बनवायचं आहे, मला उत्कृष्ट समाधी साधायची आहे. मग त्याच्यासाठी हे काय? अशुभ परिणाम, मिथ्यात्व, कशाय, हे सगळे हे आहे. उपादेय काय आहे? समताभाव, शुभभाव, संयमभाव, समता सर्वभूतेषु संयमे शुभ भावना. सर्व जीवांच्यावर मला समता धारण करायची आहे, आणि माझ्या हृदयामध्ये शुभ भावना मला ठेवायच्या आहेत. हे जर आत्ता केलो तर माझा आत्मा भविष्यात परमात्मा होणार आहे. मग कुठलीही गोष्ट स्वीकारायचं काय आणि सोडायचं काय? सकाळी आपण भगवंतांची पूजा करतोय, इतकं सुंदर समोशरण आहे. समोशरणात 25 किलोच्या मोठ्या मोठ्या तुम्हाला मागल्यांना पण व्यवस्थित भगवान दिसावेत म्हणून महिला मंडळींनी करून आणलेले 4 भगवान महावीरांच्या मूर्त्या आहेत. पैसे खिशातले काढले, भगवान महावीरांच्या मूर्त्या बस्तीत ठेवले, आणि यांचे पुरुष घरातनी बसले. कोण उचलणार त्या मूर्त्या? कोण करणार? 4 पैसे गोळा करून प्रतिमा आणणं फार सोपं आहे, पण त्या प्रतिमेचा विनय करणं आणि त्या प्रतिमेची पूजा करणं फार कठीण आहे. म्हणून महिलांनो, कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा त्याचं व्यवस्थापनाची काळजी करा. पैसे आहेत म्हणजे मूर्त्या आणणं म्हणजे धर्म झाला नाही. दान देऊन तुम्ही प्रतिमा आणून जर त्या प्रतिमेचं पालन पोषण म्हणजे त्या प्रतिमेचा विनय आदर जर व्यवस्थित नाही झाला तर उलट पापाला भागीदार असतो आपण. अशा सुंदर सुंदर चांगल्या त्या समोशरणात मूर्ती आहेत, पूजा चालू असते. पण प्रामाणिकपणे सांगा, व्रतींनी सांगा, अनुव्रतींनी सांगा, संघातल्या लोकांनी सांगा, संघातल्या बाहेर असणाऱ्या तुम्ही लोकांनी सांगा, प्रामाणिकपणे सांगा, आमचं किती लक्ष त्या मूर्तीकडे असतंय, किती आम्ही त्या मूर्तीकडे बघून भाव विभोरून पूजा करतोय. मूर्ती पुढं इकडं कोण बसले त्यांच्याकडे बघत हसत बस, ह्यांच्याकडे बघत हसत बस, त्यांनी काय करायला लागल्यात बघत बस, यांनी काय करायला लागल्यात बघत बस. निदान तेवढे 3-4 तास तर आपण ज्या कामासाठी आलोय, आणि हे जर तुम्ही सम्यक दृष्टी म्हणून घेणाऱ्या ज्ञानी ध्यानी आणि व्रती लोकांचं जर आमचं लक्ष जर तिकडं नसेल तर मग आपण तिथं बसून काय करायला लागलो? एकमेकांच्याकडे हसत बस, एकमेकांना खुणवत बस, एकमेकांना काहीतरी सांगत बस. मग तुमचा आमचा आदर्श सगळी घेणार आहेत. सांगितलं की नाही सकाळी, धार्मिक पाटलाची बाई सगळ्यांना शिकवते, तिनं 4 मेंढीची केस काढली, हीच परंपरा म्हणून
सगळ्यांनी तेच केलं. मग आमच्याकडंच व्रती लोकांच्याकडंच जर त्या पूजेचं गांभीर्य नसेल, त्याचा आनंद नसेल, तर दुसऱ्यांच्याकडं काय असणार आहे. म्हणून आपण लोकांनी, धार्मिक लोकांनी फार व्यवस्थित सगळं जीवन जगायचं असते. म्हणून इथं सांगितलं कशासाठी, काय करायचं आहे नेमकं मला, ह्या पूजेचा अर्थ काय आहे. मनाची समजूत काढायची आहे, मी पूजा केलो, घरातलं द्रव्य दान द्यायचं आहे म्हणून पूजा करायला लागलोय, चांगलं चांगलं खायला मिळते म्हणून पूजा. कशासाठी. एक गाव होतं, गाव कोणतं, एमालो, कोणतं, कोथळी. लोक सगळी धार्मिक, चांगली, अत्यंत गाव सुंदर, सगळी लोक इतकी मन विभोरून धर्म करत होते. एक आजी अशी होती, कुणासारखी, नाव सांगत नाही, मालव लई चांगले, रोज मला एक 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 वस्तू करून पाठवा लागल्या. निदान इथं आहे तोपर्यंत चांगली म्हणतो की, मागणं काय का असं ना, एवढं चांगलं सगळं. आणि मग ती आयुष्यभर एवढं कष्टात काढली होती, एवढं कष्टात काढली होती, त्या बिचारीला कधी धर्म करायची संधीच मिळाली नाही. आणि आता म्हातारी झाली आणि आता तिला काय आठवला, धर्म आठवला, करायला वेळ मिळालं. मग तिनं यावर्षी आपण दक्ष लक्षण पूजा लोपी घ्यायचं ठरवली तिनं. तसल्यात महाराज आल्यात, एक घ्यायची म्हटली लोपी, घेतलं, ठरलं. एक 8 दिवस अगोदर येऊन पंडिताला विचारली तिनं, दशलक्षण लोपीसाठी काय काय लागतंय आणि कसं करायचं असतंय. मग पंडितांनी सांगितलं, दशलक्षण लोपीसाठी आपण अत्यंत चांगलं द्रव्य, शुद्ध द्रव्य, द्रव्य आणायचं. आपलं पण दरिद्रतेनं पूजा करायची नाही, चांगलं असं मन मोठं ठेवून करायचं. मग हातात सोनं घालून यायचं, चांगली साडी नेसून यायचं. पंडित हे असलंच सांगणार की दुसरं काय सांगते तिने. द्रव्य जास्त घेऊन यायचं, सगळं सांगितले. ठीक आहे म्हटली, काय अडचण नाही, काय काळजी करू नका म्हटली. आणि ती पहिला तिथनं पंडिताच्या घरातनं बाहेर पडली, नीट सोनाराच्या दुकानात गेली. कुठे गेली ती, सोनाराच्या दुकानात. सोनाराच्या दुकानात जाऊन ह्या हातात 2-3 पाटल्या, ह्या हातात 2-3 पाटल्या, आयुष्यभर मिळवून साठवून ठेवलेल्या पैशाचं पाटली आणली. येता येता मग ती किराणा दुकानात गेली, सगळं बाजार विजार केली. बाजारात काय, अर्धा किलो बदाम सगळे हे, आणि 4 किलो शेंगदाणे, 4 किलो गूळ, सगळं. का, पंडितांनी सांगितलं होतं एकदाच जेवायचं असते, पोट भरून खायचं असते, दशलक्षणमध्ये दुसऱ्यांदा जेवायचं नसतंय. म्हणून हिनं काय नाही. आणि हिला जर शेंगदाण्याच्या पोळ्या आवडत होत्या, हिनं पहिला खायचा बाजार, मग लोपीचा बाजार. मग गेली, सगळ्यांना सांगितली मी लोपी करणार आहे, मी लोपी करणार आहे. आदल्या दिवशी पंडितानं सगळं सांगून सगळं केली, सगळं झालं. आणि सगळ्या पहिल्यांदा करणार होती, उत्साह जास्त होता. मग विचार केली, पंडित म्हणतोय 12 वाजता पूजा संपणार. किती वाजता, आणि 12 वाजता मी लोपी सुटल्यावर येणार कवा, स्वयंपाक करणार कवा आणि खाणार कवा. म्हणून ही पाटच उठली आणि पहिला पोळ्याच करून ठेवली. अगदी तुपातल्या चांगल्या पोळ्या करून डब्यात ठेवली तिथं कपाटात. आणि नवऱ्याला सांगितली शेताकडे जाऊन या, आता मी लोपीला चाललोय, पूजा करून मी वेळाने येणार आहे, उगाच इथे येऊन गडबड करायचं नाही तुम्ही. आणि आत्ताच तिथं रात्रीचा शिळा राहिलेला भात फोडणी करून ठेवलोय, तेवढं खावा आणि 2च्या पुढे यायचं. तर काय यायचं, लोपीत मला दोष लागता कामा नाही. नवरा म्हणलं ठीक आहे, ते पण भोळा होता, कोतीतली सगळी भोळी जाईत नवरं. हां,
ह्यो गेला आणि काय काम निघलं काय कळना. तो बरोबर 11 वाजता परत आला. परत आल्यावर ती स्वयंपाकघर उघडतोय तर ती तुपातली पोळीचा वास असा सुटला होता. ह्यो पण शेतात काम करून आलता. डबा उघडला तर चमचम चमकणाऱ्या पोळ्या दिसल्यावर ह्यो सगळं खाल्ला आणि परत जाऊन आपल्या खोलीत निवांत झोपला. ही आली 12 वाजता. 12 वाजता आली, भराभरास कपडे बदलली, सगळं केली. जाऊन बघते तर पोळ्या उत्तम क्षमाधर्म ओवाळून आली ओवाळी आणि ते जाताना आणि हातात पाटल्याकडून गेलती. हे पोळी करून जाताना अर्धा तास लेट गेली आणि परत पहिला कोतीतल्या बायका पण धार्मिक चांगल्या असू दे, पहिल्यांदा करायला लागल्या, बसू दे म्हणून तिला पहिला नंबर दिली. पूजा करताना सुद्धा ही उदकच चंदन म्हटली की असं त्या बाईच्या डोळ्यापुढं ह्या बाई पाटल्या दिसायला पाहिजेत की सगळ्यांना, असं अगदी सगळ्यांच्या डोळ्यापुढं हात फिरवा लागली. पण आमच्या कोथीच्या बायका किती धार्मिक, किती चांगल्या. त्यांना भगवंत एवढे मोठी त्रिलोकीनाथ असल्यावर पाटली दिसेल कोणाची नाही. त्या सगळ्या बायका आपल्या निवांत पूजा करत भगवंतांच्याकडं बघत बसल्या. ही कितीदा केली, काय केली, काय जरी पाहिजे असलं तर असं देताना असं वाजवणार, तरी पण कुणाचं लक्ष त्या पाटलीकडे गेलं. ते एक डोकीत राग होता. एक जण पण विचारलं नाही पाटली कुठली आहे, कसली पाटली आहे, कवा केलीस, काय केलीस, एक जण पण विचारलं नाही. तसल्यात घरात आली, पोळ्या संपल्या. मग ती नवऱ्याला उठवली. तो म्हणतो काय झालं, कुठल्या बोक्यानं केलेल्या सगळ्या पोळ्या खाऊन गेला, तुमचं लक्ष होतं का नाही. ती म्हणते हा, तो म्हणतोय ह्योच बोका खाल्लाय, तुझं तो करून खा जा. आणि ते करून खाल्ली. दिवसभर त्या सगळ्या व्यापात होती. संध्याकाळपर्यंत आणि गल्लीत जाऊन शिकडं तिकडं सगळीकडे फिरा लागली. खरं हिला पाटली कोण विचारलं. तसल्यात रात्री लाईट गेली. लाईट गेल्यावर हिला राग आला. कंदील लावली होती, कोणच विचारणार, आणि रागानं पाय झाडायला गेली. कंदीलला लात लागलं, राखेल सांडलं आणि घर पेटलं. सगळीजण सगळे विझवायला वाचवायला सगळी या लागली. आणि सगळीजण आल्यावर ही बाहेर बसून माझं सगळं जळलं, माझं सगळं पेटलं म्हणून डोकं बडवत होती. तेवढ्यात गुरुजी आले आणि ते डोकं बडवून घेताना मग विचारले ते का झालंय काय. मग असं तोर का ते पाटलीवर ते जाळ लागलेलं पडल्यावर चमका लागले की पाटल्या. मग गुरुजी म्हणले आजी ही दिवाग मग ती पाटली पाडकून दी छुली आगी दवला म्हणले. गुरुजी काय म्हणले, हे आणि पाटल्या कवा केल्यास, चांगल्या आहेत की पाटल्या. आलो दवळावणी बेळगे बंद केळतीत र नंतर मणीर चुलून तर तिथू. हेच सकाळी येऊन विचारलं असतास, या पाटलीला कवा केल्यास हे विचारलं नाही म्हणून घर जाळायची. काय करणार असलं दशलक्षण पूजा करून. म्हणून कशासाठी आम्ही करायला लागलो. एवढे वीत राग भगवंत पुढं असताना आपल्या त्या भगवंतांच्याकडे बघायचे भाव होत नाहीत. ती महिला काय करायला लागली, ही काय करल्यात, त्यांनी काय करल्यात, ह्यांनी काय करल्यात, मी कुठं बसलोय, त्यांनी कुठं बसल्यात, ह्याच्यातच राग द्वेषात जर आम्ही करत असेल तर ती पूजा जशी महत्त्वपूर्ण ठरत नाही. तसं सल्लेखना घेताना, शरीरातला क्रूश करताना, कशायांना क्रूश करताना आत्म्याची शक्ती वाढत गेली पाहिजे. आत्म्याचा प्रभाव वाढत गेला पाहिजे. आत्मस्वरूपाची ग्रद्धी, भूक, ताण वाढत गेली पाहिजे. आणि जसं शरीर क्रूश होत चाललंय तसं जग आम्हाला शुष्क दिसलं पाहिजे, वाळलेलं दिसलं पाहिजे. आणि आत्मा तेवढाच, आपला धर्म आणि आपले विचार हे तेवढेच हिरवेगार दिसले पाहिजेत. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला धर्म कळला. म्हणून
संलेखना। दिशा, समाधि के इच्छुक आचार्य अपने स्थान पर, आचार्य पद पर नवीन आचार्य को स्थापित कर कहते हैं कि यह आपको परलोक की दिशा दिखाते हुए मोक्ष मार्ग का उपदेश देगा। यह दिशा प्रकरण का विषय। आणि मग तिथं सांगितलं की जे आचार्यपद असतं ते आचार्यपद, ते गणिनी पद आपल्याच संघातील अथवा जी योग्य असतील अशा साधूंना साध्वींना ते पद देऊन, हे पद तुमच्यासाठी आणि इतरांच्यासाठी दिशादर्शक आहे, या पदाचा तुम्ही निर्वाह चांगला करा आणि तुमच्या संघात सान्निध्यात येणाऱ्यांना प्रत्येकांना योग्य दिशा दाखवा आणि ह्या सगळ्याचा तुम्ही फायदा करून घ्या, असं मोक्ष मार्गाचा उपदेश आपल्या शिष्यांना, आपल्या उत्तराधिकाऱ्यांना देतात. त्याला म्हणतात दिशा प्रकरण. क्षमना, क्षमा ग्रहण करने को क्षमना कहते. क्षमा ग्रहण करायला पाहिजे आणि क्षमा ग्रहण करण्यासाठी आपला स्वभाव, ज्याला वास्तविक तो विभाव आहे, त्या विभावालाच आम्ही आमचा स्वभाव म्हणून बसलोय, ते बदलून वास्तविक खऱ्या स्वभावाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. आम्ही आत्ता म्हणून चालणार नाही की मला काय असलं सण होत नाही, मला काय असलं जमत नाही म्हणून चालत नाही. सतीचं वाहन एकदा स्वीकारलं तर त्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्याच लागतात आणि स्वीकारायलाच पाहिजे असं नाही, आनंदानं स्वीकारायचं असतं. नाही तर जबरदस्तीने स्वीकारलं तर त्याला समाधी म्हणत नाहीत, त्याला दीक्षा म्हणत नाहीत, त्याला धर्म म्हणत नाहीत, त्याला व्रत म्हणत नाहीत, त्याला भावना म्हणत नाहीत. उगाच महाराजसारखं किटकिट करतात म्हणून येऊन महाराजांच्या पुढं पूजेला बसणं, पण लक्ष नुसतं इकडं तिकडं विचलित, मोबाईलवर तिकडं बघ इकडं बघ तिकडं बघ, नाही गेलं तर महाराज बोलत नाहीत, महाराज आहार घेत नाहीत. म्हणून उगाच महाराजांची मनं राखण्यासाठी तिथं जायचं, घरातल्या लोकांची मनं राखण्यासाठी जायचं, त्याला कधीही व्रत म्हटलं जात नाही. जे करायचं आहे थोडंच करायचं, आस्थेपूर्वक करायचं, आनंदपूर्वक करायचं, इच्छेपूर्वक करायचं, भक्तिपूर्वक करायचं, तरच ते थोडं केलेलं सुद्धा फार फलितार्थ ठरतं. आणि प्रदर्शनासाठी केलेलं किती जरी केलो तरी ते फलितार्थ ठरतं. पुण्याचा बंध थोडाफार होईल पण पापकर्माची निश्चित होणार. म्हणून क्षमा ग्रहण करण्याला क्षमना म्हणतात. म्हणजे आपण इतरांना क्षमा केली पाहिजे, सगळ्यांना क्षमा केलं पाहिजे, आपण क्षमा मागितली पाहिजे. तुम्ही म्हणताय की आमचं काय चुकलं असेल तर माफ करा आणि आमच्या कोथीला महाराजी लवकर या. मग तुम्हाला चुकले असं अजून तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही जी क्षमा मागायला लागलाय ती फक्त फॉर्मॅलिटी आहे, ती फक्त एक प्रक्रिया आहे. तुम्ही गुरूंना आमची चूक सांगा हे म्हणणं सुद्धा अविश्वास आहे. महाराजजी आमचं नक्की काहीतरी चुकलंय, पण आम्ही मोही द्वेषी रागी लोक, आमच्या लक्षातच येईन आम्ही काय चुकलोय रे, पण चुकलोय एवढं सिद्ध आहे. त्या सगळ्या चुका आमच्या माफ करा, भविष्यात आमच्याकडून चुका होऊ नयेत आणि तुम्हाला परत आमच्यामुळं त्रास होऊ नये म्हणून आमच्या चुकीला तुम्ही मार्गदर्शन करा. आम्ही काय चुकलोय सांगा आणि त्या सगळ्या चुका पोटात घाला, माफ करा आणि परत तुम्ही काम, म्हणजे तुम्ही या, शिकवा, आमच्या गावाला चला किंवा जे काय असेल. आपण निवेदन करताना सुद्धा अंतरंगातनं गेलं पाहिजे. त्याचे शब्द फार महत्त्वाचे असतात, शब्दामध्ये एवढी ताकद असते. विनय आणि आदेश एका शब्दामुळं मन शुद्धी आहे, वचन शुद्धी आहे, काया शुद्धी आहे,
नवविधी भक्तिपूर्वक आहार केलेला आहे. आमच्या चौक्यामध्ये आहारला या महाराजजी. या हा आदेशात्मक शब्द आहे. यावे महाराजजी हे निवेदनपूर्वक शब्द आहे. या आणि यावे एक शब्द, वे हा एकच शब्द आहे, पण तो आदेशात्मक आणि निवेदनात्मक प्रतीक करणारा शब्द आहे. तेवढं बोललं तर काय होतंय? तेवढं समजावून नाही. कर्म आम्ही समजावून घेईन, कर्म समजावून घेत नाही. म्हणून आपण क्षमा, दुसऱ्यांना क्षमा केलं पाहिजे. आपण दुसऱ्यांच्याकडून क्षमा मागितलं पाहिजे. क्षमा करणं हे वीराचं लक्षण आहे. ऐकायलाय? क्षमा करणं हे वीराचं लक्षण आहे आणि क्षमा मागणं हे महावीराचं लक्षण आहे. दुसऱ्याला क्षमा करणं फार महत्वाचं नाही, पण आपण मोठं होऊन आपण दुसऱ्यांच्या पुढं हात जोडून क्षमा मागणं हे एक सामान्य वीराचं लक्षण नव्हे, ते महावीर त्यांचं लक्षण आहे. योद्धा आणि महायोद्धा याच्यामध्ये फरक असतो. वीर महावीर याच्यामध्ये फरक असतो. योग महायोग फरक असतो. ते विशेषण आहे. महा ते विशिष्ट जीवांच्या बाबतीत लावलं जातं, विशिष्ट कार्याबाबतीत लावलं जातं. क्षमा करणं ठीक आहे, पण क्षमा मागणं फार मोठं आहे. म्हणून क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हेच वीरांचं वास्तविक आभूषण आहे. सोनं चांदीचं आभूषण म्हणजे आभूषण नाव्हे. म्हणून क्षमा ग्रहण करणं याला क्षमना म्हणतात. अनुशिष्टी शास्त्रानुसार शिक्षा देणे. शास्त्रात जसं, आगमात जसं सांगितलंय तसंच आपण स्वतः शिक्षा ग्रहण करणे आणि इतरांना शिक्षा देणे. परगणचर्या समाधि के लिए अपने संग का परित्याग कर दुसरे गण में जाना. परगणचर्या समाधी धारण करत असताना आपल्या संघाचा त्याग करून इतरांच्या संघामध्ये, योग्य संघामध्ये योग्य आचार्यांच्याकडे निर्यापकाचार्य निवडून अन्य साधूंच्याकडे जाऊन आम्ही समाधी धारण केली पाहिजे. त्याचं विश्लेषण त्याच्या त्या ठिकाणी येतात. मार्गणा अपने रत्नत्रय की विशुद्धि अथवा समाधि मरण कराने में समर्थ आचार्यों की खोज करना. आणि असं सांगितलं मार्गणाचा अर्थ आहे आपल्या रत्नत्रयाची विशुद्धी किंवा समाधी मरणाचं समर्थ, समाधी मरण करण्यासाठी समर्थ असणाऱ्या आचार्यांची खोज करणे म्हणजे आचार्यांना शोधणे. आणि हे सगळं करण्यासाठी स्वतःचा पहिला मान कशा केला पाहिजे? काय केला पाहिजे? मान. मी मोठा आहे, मी एवढी मोठी आहे, मी 40 वर्षाचा दीक्षित आहे, 30 वर्ष आचार्य पदाचा आहे आणि मी आता परवाच्या 20-22 माझ्यापेक्षा लहान मुनी महाराजांनी जो आचार्य झाला आहे त्यांच्याकडे मी घेऊ काय समाधी? मी तिथं जाऊ काय? याच्याशी समाधीचा काही संबंध नाही. समाधीचा संबंध वयाशी आणि किती वर्ष दीक्षा झाले याच्याशी नाही. समाधीचा संबंध समोरच्याकडे असणारं ज्ञान आणि त्यांच्याकडे असणाऱ्या वयावरती सेवेची भावना, हीच समाधीला महत्त्वपूर्ण निमित्त असते. म्हणून आपण या गोष्टींचा विचार करून सगळ्यांनी उत्तम शक्तीतच त्याग म्हणजे दुर्गुणांचा त्याग करून, मान कषायाला सोडून, उत्तम मार्दव धर्माचं पालन करून आपल्या आत्म्याला परमात्मा बनवण्याचा मार्ग शोधण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यात आनंदानं, उत्साहानं आपण सहभागी झालं पाहिजे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं ओम नमः, सबको क्षमा सबसे क्षमा.